असं किती वेळेस झालं आहे की तुम्ही काही गोष्ट स्टार्ट करायची ठरवली आणि ती नाही झाली कारण की तुम्ही प्रोक्रॅस्टिनेट केलं किंवा उद्या करू उद्यावर ढकलू. एनिवेज, वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन. आय होप यू गाइज लुकिंग ॲब्सोल्युटली फाईन. तर खूप जणांना प्रश्न पडला असेल की मी सकाळी का तो प्रोक्रॅस्टिनेशनचा पॉईंट घेतला. पण माझ्यासोबत पण असं झालं आहे की मी जेव्हा स्वतः ब्लॉगिंग चॅनल स्टार्ट करायचं होतं तेव्हासुद्धा असंच प्रोक्रॅस्टिनेट केलं की उद्यापासून स्टार्ट करू की क्लिप कधी टाकली जाईल कधी नाही. पण असं होत नाही. तुम्हाला ज्या दिवशी आयडिया आली त्या दिवशी तुम्ही त्याच्यावरती काम करा आणि दुसऱ्या दिवशी लगेच ती एक्झिक्यूट करा. तुम्ही जर दुसऱ्या दिवसाचं जर प्लॅन केलं तर ती आयडिया पण म्हणजे तुम्ही त्याच्यावरती पुढं करू शकत नाही. म्हणजे पहिले 2 लेक्चर झाले, आता रिसेस सुरू झालेली आहे. आता बघतो, आता रिसेसमध्ये आम्ही टाइमपास करतो जरा ठेवायला. आता सुका पडलाय बस तेच भाकरी खाणार आहे. हा कॉलेज संपलं आहे पण आलो आता. थोडी गाडी लेट होती त्याच्यामुळे आलो मनमाडला. गाडी कुठे? गाडी 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 एवढ्या याच्यात गाडी काढायची कशी? गेल्यावर बोलतो आता. नाहीतरी आज कॉलेजला सर पण नव्हते आले त्याच्यामुळे अर्धे लेक्चर फ्री गेले. तर असं पण बोरच झालं होतं कॉलेजला आणि त्यात ट्रेन पण लेट झाली त्याच्यामुळे असं ठीक आहे. आता सो फार सो गुड. बॅक टू द ब्लॉग. सकाळचाच ब्लॉग मी कंटिन्यू करतो आहे. तर कॉलेजवरून आलो आणि जेवण वगैरे झालं आणि मी असंच बसलेलो होतो तर पॉडकास्ट पाहिली. तर मला निखिल कामत आणि इलॉन मस्क यांची पॉडकास्ट सजेस्ट झाली तर मी ती पॉडकास्ट पाहिली. तर त्यात इलॉन मस्क यांनी स्टुडंटसाठी काही गोष्टी सांगितल्या आहे त्या मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो. त्यातली पहिली गोष्ट आहे की तुम्ही जर कॉलेजमध्ये जाता आहेत तर तुम्ही कॉलेजमध्ये जाता तर फक्त एका सब्जेक्टवरती फोकस नका करू. तर तुम्ही मल्टिपल सब्जेक्ट आणि मल्टिपल निश याच्यावरती तुम्ही म्हणजे फोकस करा आणि त्या तुम्ही लर्न करा. जस्ट फक्त एक सब्जेक्टवरती तुम्ही फोकस नका करू तर बाकीच्या इतर सब्जेक्टवरती पण तुम्ही फोकस करा. आणि कॉलेजमध्ये जाताय तर तुम्ही एक सोशलाइज किंवा दुसऱ्यांशी कसं बोलायचं, कसं इंटरॅक्ट व्हायचं हे पण शिका. की तुम्ही कॉलेजमध्ये जाताय तर तुम्ही तुमच्याच एज ग्रुपच्या मुलांसोबत भेटतात तर तुम्ही त्यांच्याशी कसं काय हे शिका. तर दुसरा जो पॉईंट सांगितला आहे त्यांनी तो आहे की पुढच्या 5 ते 10 वर्षात तर AIचं जे प्रमाण आहे ते खूप वाढणार आहे. तर तुम्ही AI कसं वापरायचं आणि जे काम तुम्ही करताय ते AI नाही करू शकत अशा फील्ड्समध्ये तुम्ही काम करा ज्याच्याने तुम्हाला सुद्धा आवडेल आणि काही गोष्टी तुम्ही जास्ती लर्न कराल. आणि ज्या गोष्टी AIला येत नाही त्या तुम्हाला येतात त्याच्यामुळे तुमची जी व्हॅल्यू आहे ती जास्ती राहील मार्केटमध्ये. आणि शेवटचा प्रश्न की माइंडसेट असा ठेवा की प्रत्येक गोष्टीला तुम्ही एक क्युरिओसिटी किंवा एक उत्साहाने ती करा. म्हणजे नवीन गोष्ट असेल किंवा कोणती पण गोष्ट असेल ती नवीन उत्सुकतेने आणि एक इच्छाशक्तीने करा की तुम्हाला ती गोष्ट आवडली आणि त्या गोष्टीला तुम्ही किती वेळेस परत 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 प्रॅक्टिस करताय हे तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये हे करा. आणि डिसिप्लिन तुम्हाला करावं लागेल आणि कन्सिस्टंट राहावं लागेल की तुम्ही कोणत्या पण फील्डमध्ये जा. तुम्ही स्टडी राहू द्या, तुम्ही स्पोर्ट्स राहू द्या किंवा इतर करिक्युलर ॲक्टिव्हिटीज राहू द्या. तुम्हाला डिसिप्लिन आणि कन्सिस्टंट तुम्हाला राहावं लागेल. त्याच्यामुळे ह्याच काही गोष्टी आहेत ज्या की मला आवडल्या आणि त्या मी तुमच्याशी शेअर करू इच्छितो. तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. असेच ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचं सजेशन नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. विथ दॅट सेट, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. गुड नाईट.